तर मंडळी, माझं घर घेऊन आता झालेले आहे जवळपास 5.5 वर्ष आणि त्यामुळे इथे वॉल तुम्ही बघू शकता किती खराब झालेली आहे. कारण त्यावेळेस जेव्हा घर घेतलं तेव्हा हे पेंटिंग केलेलं आहे आणि वॉल पेंटिंग करून घ्यायचा विचार मनात आला तितक्यातच मला दिसलं हे हॅपी प्लॅनेटचं मॅजिक इरेझर. हे खरंच मॅजिक करतं, पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आणि हे तुम्ही फक्त वॉलवरतीच यूज करायचं असं नाही आहे बरं का. हे तुम्ही प्लास्टिकच्या तुमच्या चेअर टेबल, बाथरूमचं सरफेस असेल, फ्लोअरच्या टाईल्स असतील, शूज असतील इवन, आणि किचनचं सरफेस असेल तिथे देखील यूज करू शकता. आणि त्याचबरोबर इथे खाली त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्ही हे कशावरती यूज नाही करू शकत. सो ते सुद्धा केअरफुली रीड करा. आणि आता याचा यूज कसा करायचा, तर सिम्पली आपल्याला पाण्यामध्ये याला फक्त ओलं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे प्रोसेस दाखवते आहे तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि डायरेक्टली आपण आता हे यूज करू शकतो. सो इथे तुम्ही बघू शकता मी जे आपले इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे असतात ते सुद्धा याच्याने क्लीन केलेले आहेत. आणि तुम्ही इथे मॅजिक बघू शकता या मॅजिक इरेझरचं. लिटरली पूर्ण व्यवस्थित प्रकारे ही वॉल मस्त अशी क्लीन झालेली आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि त्यांनी मस्त भिंतीवरती पेंटिंग केलेलं असेल, सो हे तुम्ही या मॅजिक इरेझरने इझिली क्लीन करू शकता. तर तुम्हाला देखील हे यूजफुल प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर इथे मी ह्या प्रॉडक्टला टॅग करते, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून डायरेक्टली हे प्रॉडक्ट परचेस करू शकता. तर इथे आली आहे आपली छोटीशी मिनी. हॅलो. हे बघा, इथे पण मिनी आहे आणि इथे पण आपली मिनी आहे ना. सो त्रिशिका आली आहे कोणाकडे, दादाकडे आली आहे ना. आता आपण काय खाणार? येस. कोणते कोणते सॉस टाकले रे? शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणि पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयोनीज. आता मिक्स करायचं. तो सॉस नाही, तो मेयोनीजच आहे. अरे मग तो उरलेला टाकून दे असं म्हणते, मला माहित होतं मेयोनीज आहे. अरे कमी पडलाय, मी कमी टाकलाय म्हणून तुला मी तिकडे बघितलं. तो कशाला वेस्ट घालवतो? ड्यू डेट बघ, त्याच्यावर ड्यू डेट बघ. त्याच्यावर पण बघ. ते नाही, ते आत्ता चांगलं. पाणी घ्यायचं का? पाणी लाव. मोझरेला चीज कापतो वर. सगळे सॉस ठेवून देऊ ना. कसं काढू का मग? एक वाटीत काढ. मिक्स करणार होते सगळं, पण म्हणलं चाललं असतं. मग तू मिक्स कधी करते? सगळं मी मिक्स करते डायरेक्ट. तुझे वेगळं वेगळं ठेवलंय ना. मग करायचं का मिक्स? ते रेडीवाले ते नको मिक्स करू, मम्मी खात नाही कांदा. नाही राहू दे. एक पॅकेट लागणच ना सगळ्याला. पिझ्झाचा मास्टर शेफ आहे. बटर नाही ना? तूप आहे ना. हां, तो म्हणला तुपाचा डबा काढ. खाली सांगता ना. बस बस बस. आधी पाणी टाकायचं का असं?
लागणार नाही ना म्हणजे खाली. मधला गॅस गॅस चालू कर. नेक्स्ट मम्मीसाठी बनवणार. बिना कांद्याचा. मम्मीसाठी बिना कांद्याचा बनव. ते काय आहे रे त्याच्यात? काकू माझ्या वेचले तो लय प्रोफेशनल बनवतो. भाज्यांचा असं दाब असं नाही, असं दाबायचं त्याच्याने प्रॉपर बसतात सगळ्या भाज्या खाली, नाही तर ते एकच साईडला जास्त पडून राहते. हा. त्याला कशाला धुवायचं, डायरेक्ट घ्यायला टाकायचं. त्याच तर राहते. खाली साईडने हात लावलाय तर ते खाली पडत. जसं जास्त एक साईडला जास्त पडतंय. एक साइड काहीच नाही राहते. फुगलंय ते अख्खं पिक्का तुझा. कमोनील त्याला. टाकू परत इकडे जरा. वरती चीज वितळलं ना घेऊन झाला पिझ्झा. त्याला एवढं वेळ नाही लागत शिजायला. ग्रंथा पण पिझ्झा खाणार ना. हो, ग्रंथा पण खाणार. हाय कर, हाय कर, हाय कर. दे मला हे नाही उन्हातलं पुसून घेऊ. थांब बाबा. घ्या, हातच काढ. हातच काढ. चला काय. नाही तो लागणार नाही. पहिला होता ना. लक्ष नाही दिलं ना हे. टाक चिली फ्लेक्स. तुझ्या चमरी चीज कमी नाही चमरी. पहिला आहे ना. तो कट कर, मी तो ठेवू का? मग पाणी नाही तिच्याकडं. तुम्ही दोघं खातो पिझ्झा आणि ना तो मम्मीला दे. ये पिझ्झा झाला. हो, हा त्रिशूचा आणि दादाचा आहे ना. चला. गरम आहे लई. हा. कसं झालंय? मस्त झालंय ना. छान आहे. आवडला. दादाने आणि आईने बनवला त्रिशूच्या है ना. हे बघ, हे बघ. 250 रुपयाचं मागवतं ते. सगळं डेकोरेशन करून करून घाण झाली भिंत. कलर काढण्यापेक्षा बरं आहे ना. घे मम्मी, तो तुझा आहे. विदाउट ओनियन. कसा आहे? मी बनवला. तुला खायचं ना? तुला खायचा पिझ्झा? खाती पिझ्झा तू? नाही का? छोटी आहे तू. छोटी आहे म्हणून. हो, छोटी आहे म्हणून पिझ्झा नाही खाऊ शकत.
ही पोरगी बघा पिझ्झा खाण्यामध्ये बिझी आहे. कशा आहे? मस्त आहे ना. दादा पण बिझी आहे, बघत पण नाही. ग्रंथा ग्रंथा मला कहा चल आपण दोघी खाऊ. ती दोघं काय थांबा ना. चालू आहे त्यांना म्हणलं झालं असं थांबतच नाही. काय ऋतिका पप्पा ठेवतो त्याच्या की आम्ही खाणार भाज्या पण नाटकं करते सगळं खाऊन घ्यायचं. बेस नाही खाऊ खायला, ते मैदा आहे. जास्त चीज चांगलं नसतं माहिती ना तुला शरीराला. मी नाही आणत आता. पहिली याला सारखा चीज पराठा द्यायचा, आता नाही आणत. चीज आता नाही आणतच नाही चीज चीज नाही. खायला नको तू ये. झालं का वाटतं का बाकी आहे? घाईघाईमध्ये आपण खातो नंतर पोट दुखतं. मैदा आहे तो खूप जाड मैदा आहे. झालंय. Because it's a large city with a population of 42.1 million people, and because it's surrounded by some असं वाटतं गेमच खेळ. असं गाड्यावर असतात ना ते बाहेर लावतात आणि गेम खेळतात तिकडे टीव्ही मध्ये गेम बरोबर. मामा भाचे बसले तिथे मसाज करायला. हा कसला पट्टा आहे? अच्छा, हेड मसाजचं पण आलंय. मला वाटलं आय मसाज आहे. हे भारी आहे, हेड मसाज पण आहे रोज. त्रिशिका बघती काय दादाला. तो बघ झोपला वाटतंय. कसं वाटतंय?
काय काय मी तर मोठ्याने ओरडले होते. कसं वाटतंय? हा म्हणूनच रिलॅक्स राहा. सगळ्यांना असं ऍक्टिव्हेट होतात त्याची. डोळे बंद करून उभे राहा, रिलॅक्स हो. डोळे बंद कर, एकदम रिलॅक्स, सगळं विसरून जा आणि कर. तू इकडं हो, ती दीदी ओरडणार तुला परत, नाही तर बस इथं बस. हा? हा ते बघ त्यांच्या तिकडे त्या याच्यामध्ये आहे, तिकडे देऊन टाकणार मग तुला. ती बघ तुझ्याकडे यायला हे मली. डोळे बंद कर. बघ. हसती. डोळे बंद करून झोप. चष्मा काढ की. मसाज करताना कशाला पाहिजे चष्मा? पायाला जाम गुदगुलं होतं. हा? पायाला गुदगुलं होतं. कसं बसलंय कोकरू. तुला नक्की स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरी, मँगो भी देना. रितेश खा, मँगोची चांगली असती, खा. और 2 मँगो. सांडू नको. रुको, हा रुको 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 रुको. दर घे खावाला. अरे नको. अरे घे, नको. काय नाही होत एकदा नको खाल्ल्यावर. सांगितलं. मम्मीला एक दे, मम्मीला तुला दे. एक घे. नको नको तुला घे, मम्मीला दे. अरे घे, अरे मला नाही मी खायची. आणते अजून. नाही, नाही.